वेस्ट होतील असं मला वाटलं नव्हतं. मी अजून गव्हाच्या पण कुरड्या करणार आहे. आता ह्या उन्हाचा पुरेपूर वापर मी घेणार आहे, तर मी तुम्हाला पण दाखवेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. आणि आता बघत राहा पुढच्या ब्लॉगमध्ये मी काय बनवते काय नाही बनवते, ते चांगलं होतं की नाही होत. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, तर मला जमलाय नाही जमलं मी सांगू नाही शकत. आता मला अजून एडिटिंग करायची आहे. आता एडिटिंग कशी होईल काय होईल. आणि माझे सबस्क्रायबर आत्ता फक्त आणि फक्त 12 सबस्क्रायबर आहेत. आणि तेवढ्यावरती मी हा एक ब्लॉग सोडणार आहे. तर आता तो कॉन्फिडन्स थोडासा बघू काय होतं. आता मी पापड खाते. तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही पण बनवा. नाही गाईज, मी घरी आज एकटी आहे, तर मी विचार केला की काय करू. आणि टाइमपास तर करायचा होता. मोबाईल बघून पण खूप बोर झाला आणि टीव्ही पण बघायची इच्छा नाही. तर मी आज ठरवलं की शाबूचे पापड करू. आणि त्याचं पण आता उन्हाळा चालू झालेला आहे, सगळेजण पापड करतात ते, तर मी पण करेल. आणि फर्स्ट टाइमच बनवणार आहे पापड पण. आणि हा ब्लॉग पण माझा फर्स्ट असणार आहे यूट्यूबवरती. तर सगळ्यांनी ब्लॉग कंटिन्यू करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. शाबू आणि बटाट्याचे पापड करणार आहे. तर हे एवढे बटाटे घेतलेत मी. आणि हा 1 किलो शाबू आहे जो मम्मीने भिजवला होता. तर बटाटा चिरायला घेतलाय आणि बटाट्याची साली काढून बटाटा एका साईडला ठेवलाय. आता हा बटाटा खिसून घ्यायचा आहे. आणि मी खिसायला भावाला लावणार आहे. तर मी आता फक्त साली काढून घेते. तर पुढे मी कंटिन्यू सांगेलच तुम्हाला. खूप स्ट्रगल आहे या गोष्टीमध्ये. एवढे साली काढायला खूप जोर लावायला लागते. की एवढेच बटाटे खिसले तरी माझी हालत खूप टाईट झाली. हातांची खूप आग सुटली आहे. तर मी आता त्याला खिसायला लावणार आहे. आणि मी अजून मला यातले अर्धे तरी बटाटे चिरायचे आहेत. आता पाणी उकळायला ठेवलंय मी एवढं. तर आता ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स, जिरे आणि मीठ आहे. तर मी आता ह्याला उकळी आली आहे. तर पाण्यामध्ये मीठ, चिली फ्लेक्स आणि जिरे टाकलेत मी बाहेर जात होतो. माझ्याकडनं बटाटा खिसून पण घेतला. आता धुवायला पण लावलाय आणि आता पापड बनवायला पण लावणार आहे. आता उकळी आली आहे आणि शाबू टाकून दिला होता. तर शाबू आता थोडासा झालाय, भिजलाय त्याच्यामध्ये, म्हणजे शिजलाय थोडासा त्याच्यामध्ये. तर आता बटाटा पण टाकून येतो. मीच टाकणार होते पण मला उचललंच नाही, ते एवढं जड झालंय ते. त्याच्यामुळे आता ह्याला टाकायला लावलंय. तर आता हे सगळं शिजलंय. तर आता आम्ही जाणार पापड करायला. तर तुम्ही बघा आम्ही कसे पापड करतो. फर्स्ट टाइम केले, भीती वाटायला लागली की होईल नाही होईल म्हणून केलं खरं. पण एवढं वेस्ट नाही केलं पाहिजे. खूप जास्त मेहनत लागली. आणि त्याच्या मागं पण एवढं 3-4 किलो बटाटे, 1 किलो शाबू सगळं वाया जाईल माहिती आहे. चांगलं जर नाही झालं तर बघू आता काय होईल. ऊन तर पूर्ण गेलं. आता सावलीमध्ये वाऱ्यामध्ये सगळं करायला लागणार आहे आम्हाला. तरी आता आम्ही टेरेसला चाललोय. तरी मम्मीने सांगितलं होतं की ही साडी भिजवून घ्यायला. तर आता साडी भिजवून घेतली आहे. आणि बेडशीट पण घेतली साडीच्या खाली आतरायला. तर आता आम्ही टेरेसवरती आलो आहे. साडी जास्त भिजवायला सांगितली होती मम्मीने, तर जास्त भिजवली आहे. पाणी पण गळतं आहे साडीमधून. हे नाही भिजवली आणि पिळली आहे. तर ह्यानी बेडशीट आणली आहे. मग आता आम्ही क्लिनिंग करतो टेरेसची आणि साडी आतरतो. आणि मग गाईज आता टेरेसला आलो आहे. आणि ही बेडशीट घेतली आहे खाली आतरायला. आणि साडी मम्मीने धुवून पिळून घ्यायला लावली होती, तर पिळून घेतली आहे. तर आता आम्ही ही साडी आणि बेडशीट आतरून घेतो आणि नंतर खालच्या पातीला वरती घेऊन येतो. किती फालतो ना हातला ना. गाईज एवढं झालं आहे हे जास्त. आता याच्यावरती साडीवरती करेल आम्ही. आता कसं होईल काय माहिती. अजून एक बेडशीट आणली इकडे, साडी उरली आहे अर्धी, त्याच्या खाली टाकायला अजून एक बेडशीट आणली एवढी मोठी. आता हे पण आतरून घेते. किंवा एवढ्यावरती झालं तर मग ही साडी अशी रिटर्न त्याच्यावरती झाकून होऊन जाईल. हे ठेवून टाक. मस्त वातावरण झालं आहे. सनसेटचा टाईम झाला आणि आता आम्ही पापड करायला घेणार आहे. जे पण लोक लांबून बघत असतील म्हणतील किती चुते लोक हे लोक आत्ता पापड करतात ते म्हणून. तर करतो गाईस पापड, तुम्हाला दाखवते. पहिला पापड करते आता. अरे एवढे मोठे नाही करायचे, छोटे छोटे झालाय करायचे. मोठा. आता पहिलेच केलं. झालाय ओके झालाय. मम्मीने सांगितलं की जाड करायला. आणि हे एवढं जास्त आहे. तर आता बघू किती पापड बसतात एवढ्या साडीवरती. हे पापड झाले आहेत तेवढ्या 1 किलोमध्ये. आणि एवढं मम्मीची अख्खी साडी आतरली होती. पण साडीवरती आहे ना, साडी अर्ध्यापेक्षा एकदम नॉर्मल थोडीशी पुढे भरली आहे. आणि बाकी साडी इथं उरलेली आहे. आता खाली जाऊन आम्ही हात वगैरे धुवून सगळं फ्रेश होऊन येतो. आणि त्याच्यानंतर ही साडी ह्याच्यावरती फोल्ड करून, हे म्हणजे थोडे सुकतील ना, तर ह्याच्यावरती फोल्ड करून टाकून देतो. म्हणजे जे धूळ येईल किंवा वाऱ्याने जे पण घाण जाईल ते जाणार नाही. गाईज लिटरली अंधार पडला आहे आणि सगळीकडे अंधारावरती कोणी पण नाही आहे. आणि आता झालेत पापड करून. तर मी तुम्हाला दाखवते केवढे पापड झालेत. आता आम्ही खाली जातो, हात वगैरे स्वच्छ करतो, ही भांडी वगैरे ठेवतो. आणि त्याच्यानंतर येऊन याच्यावरती झाकून ठेवावं लागेल, नाही तर रात्रभर कचरा जाईल त्याच्यामध्ये. आणि उद्या आम्ही उठेपर्यंत ऊन पडेल आणि ते होऊन जातील, म्हणजे नाही का वाळून जातील तोपर्यंत. तर मी बघतो आता खाली जातो आणि त्याच्यानंतर आवरून परत वरती येतो त्याच्यावरती झाकायला. गुड मॉर्निंग. तर मी आत्ता उठले आणि टाईम बघा किती झाला आहे. आणि बाहेर ऊन पण पडलं. तर मी आता चालली टेरेसला. मम्मीला पण उठवलंय गाईज. मम्मी आली आज पहिल्यांदा आता पापड बघणार मम्मीने आम्ही काय दिवे लावलेत ते.
1 वाजलेत आणि 1 वाजता मी आता टेरेसला आली आहे. तर काल ऊन बघा किती जास्त ऊन पडलं आहे, अख्खं ऊन वाजतं. तर आज संध्याकाळपर्यंत पापड अख्खे सुकून होतील. आणि 1 मिनिट मी तुम्हाला पापड दाखवते. मम्मी बोलली की पापड खूप चुकीचे केलेत किंवा पातळ केलेत असं काहीतरी बोलली. आता कसे होणार आहेत काय माहिती. हे खरं तर वरनं सुकलं आहेत पण आतमधून सगळे कच्चे कच्चे म्हणजे सॉरी ओले ओले आहेत असे. आतमध्ये ओले आणि वरती सुकलेत. तर आता बघू काय होतं. आणि गाईस 5 वाजलेत आणि ऊन कमी झालं आहे, खूप जास्त ऊन कमी झालं आहे. तर मी आता पापड पलटी मारायला आली आहे. मम्मी बोलली की पापड पलटी मार म्हणून. तर पापड बघा हे असे झालेत, अर्धे खालनं येणं ओले ओले आहेत आणि वरतून सुकलेत थोडेशा. बेडशीट टाकली होती आणि त्याच्यावरती साडी अंतरली होती, कारण हे जे पापड टाकतो ना आपण त्याच्यावरती, त्याच्यानंतर त्यातलं पाणी खाली पडतं आणि मग ते इथलं टेरेसचं घाण नाही चिकटावं म्हणून तसं केलं होतं आम्ही. बट आता ते साडी आहे ना बेडशीटला चिकटूनच बसली आहे. काढ बरं इथली, काढ 1 मिनटं. तर साडी अशी एवढ्या कडक चिकटून बसली आहे त्याला. तर आता बघू काय होते. खूप मेहनत लागणार आहे गाईस, केल्यापेक्षा हे काढायलाच पापड खूप मेहनत लागणार आहे. कालचं तर तुम्ही बघितलंच आहे. पापड काढायची प्रोसेस चालू झालेली आहे. तर आता बघू पापड निघतोय की नाही. तर निघत नाही आहे, खूप कडक कडक जास्त कडक झालं आहे, असं चिकटून बसला ना त्याच्यामुळे पाणी मारतो आम्ही त्याच्यावरती. तर आता निघतोय की नाही काय माहीत. मम्मी बोलली की पाणी मारून बघा, ट्राय करा. पण आता ह्याला पाणीचं मारलं तर अजून 2-3 दिवस वाळत ठेवावं लागेल. आणि पाणी मारल्यानंतर फायनली गाईस पापड निघलाय. बघू गाईस पापड अशा प्रकारे झाला आहे. म्हणजे आम्ही गोलच केले होते बट ते साडी सारखी सारखी फिरवायला लागते ना, तर त्याच्यामुळे तो तसा झाला आहे. आणि खूप जास्त म्हणजे चांगलाच झाला आहे आता काय सांगू शकतो. आणि वरतून कडक कडक झाला आहे, शेपच बदलून. हे निघतच नाही आहे गाईस. साडी आहे ना अशी एवढी घट्ट चिकटून बसली आहे ना, तर मला हातांचा पण उपयोग करावा लागतो दोन्ही पण, आणि पायांचा पण उपयोग करायला लागतो. साडी निघतच नाही आहे, खूप जास्त कडक चिकटली. आणि काल भाऊ होतं हेल्पला, आज मी एकटीच आहे गाईस. खूप जास्त. तर गाईस आज पापड करून 3रा दिवस आहे. तर मी आता परत टेरेसला चालली आहे. आज हे पण सोबत माझ्या. तर आता बघतो पापड आम्ही कसे झाले. लक्ष नका देऊ, जस्ट इग्नोर. ऊन बघा कसलं कडक आहे. दिवशी एवढा अंधार पडला होता पापड करते वेळी, आणि आता उन्हाने एवढं बेकार करून टाकलंय. हे आमचे पापड आहेत त्या काकूंचे आणि हे आमचे पापड. काल मी केले होते तेव्हा अख्खी साडी भरलेली, आणि आता झालेत सगळे सुकलेत. तर आता एवढं कमी भरलं सगळे, खूप जास्त कमी झालं. तर पापड सुकलेत. आता मी घेऊन जाते खाली आणि तळून बघते. आता आम्ही भरतो ह्याच्यामध्ये पापड सगळे. आणि ऊन एवढं कडक भाजतं ना डेंजर. एवढं ऊन आहे बेकार. माझा मोबाईल पण हीट झाला. नो सिविक सेन्स. इथे माणूस काम करतोय, पापड काढतोय आणि त्याच्यामध्ये हा मध्ये करतोय, चमकतोय. नुसतं न्यायला ठेवलं आणि हे भरून ठेवलं ह्याच्यामध्ये असे लावून, म्हणजे जास्त ओले ते वरती ठेवलं. आता हे बेडशीट वगैरे सगळे धुवून टाकायला लागणार आहे मला. हे ऊन किती कडक आहे, एवढ्या उन्हामध्ये झालं आहे सगळं. आता बघू मी तुम्हाला तळून दाखवते. हे टाकते घेऊन. पडला बघा, इथंच पडला. ठेवलं टाकायला. आणि आता हे पापड मी तेलात टाकणार आहे आणि तळून मी तुम्हाला दाखवते की कसे झालेत. तर तुम्ही बघत राहा फुगतात की नाही फुगत बाकीच्यांसारखे, ते बघू आपण. काहीच बघा, पहिला पापड तेलात टाकला नाही. फुगतोय. येस, फुगतोय पापड, फुगतोय. चमचा झारा नाही सापडला त्याला. झारा नाही सापडला मला, त्याच्यामुळे मी चमचाचा वापर करते तळायला. त्याच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही. आता आम्ही दुसरा पापड टाकून देते. काही आवाज येतोय पापडाचा, भाजलं पण ते मला. हो वाव. गाईस पापड तळल्यावरती काय असे झालेत. तर बघा लाल पण पडलेत, कारण तो बटाटा आहे ना आतमध्ये म्हणून लाल पडलेत. बाकी फुगलेत मस्त. तळायच्या आधी असे दिसतात ते आणि तळल्यानंतर एवढे होतात ते. म्हणजे साईजमध्ये पण फरक बघून घ्या तुम्ही. हा छोटा आहे, हा मोठा आहे. हे असे झालेत पापड. खूप सर्दी झाली मला, तर मी आता खाऊन बघते कसे झालेत आणि तुम्हाला पण सांगते. मस्त बनवलेत. मी पहिल्यांदाच बनवलेत पण मस्त बनवलेत. फक्त थोडंसं मीठ कमी आहे बट ओके आहेत. म्हणजे जिरे टाकले होते तर जिऱ्यांचा चिली फ्लेक्सचा वगैरे फ्लेवर लागतोय. खूप मस्त झालेत.